पुढची बातमी आहे, केतन अग्रवाल हत्येतील आरोपी सिया गोयलचे अश्लील हावभाव बघायला मिळालेत। आरोपी सिया गोयलनं कॅमेरासमोर अश्लील हावभाव केल्याचा प्रकार दिसलाय। आरोपी सिया गोयलला ज्यावेळेला पोलीस कॉन्स्टेबल घेऊन जात होते त्यावेळी कॅमेरा समोर असताना सियानं कॅमेराला उद्देशून किंवा कॅमेरासमोरच काही अश्लील हावभाव केल्याचं समोर आलंय। तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपतेय। सिया आणि चेतनला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे कोर्टामध्ये सादर केले जातील। या दोघांची पोलीस कोठडी आज संपतेय, त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सिया आणि चेतन यांची पोलीस कोठडी आज संपतेय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतनला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। तर पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतनच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये अर्ज केलाय। कोर्टाने परवानगी दिल्यास दोघांची पॉलिग्राफ चाचणी होणार आहे। तपास त्या दृष्टीने सुरू आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये काही महत्त्वाच्या चाचणीसाठी पॉलिग्राफ चाचणीसाठी पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये अर्ज केला। जर कोर्टाने परवानगी दिली तर सिया आणि चेतनची पॉलिग्राफ चाचणी होणार आहे। तर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलला पुण्यातील लुल्लानगर परिसरामध्ये नेऊन पोलिसांनी पंचनामा केला। सिया आणि चेतननं केतनला दरीत ढकलण्याचा सराव इथेच केल्याचा संशय पोलिसांना आहे। गंगाधाम ते लुल्लानगर रस्त्यावरील छोट्या टेकडीवरती सराव केल्याचा संशय आहे। तर केतन अग्रवालची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचं संगीता तिवारी यांनी म्हटलंय। जानेवारीमध्ये मुंबईतल्या एका रुग्णालयामध्ये सियाला दाखल केलं होतं। संगीता तिवारी यांनी केलेला हा मोठा दावा, दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संगीता तिवारींची। खरं तर हे सर्व पूर्वनियोजित कट आहे, कारण तिच्या मैत्रिणी अगदी विश्वासाने सांगते की हे जर लग्न होणार नाही तरी पण तुम्हाला ते तुझं आधार कार्ड, पासपोर्ट आणि हे पाठव। म्हणजे हे सर्व प्री प्लॅनिंग आणि पूर्वनियोजित होतं। दॅट्स म्हणून तर मी म्हणते ना की हा कोल्ड ब्लडेड थंड डोक्यानी केलेला हा कट आहे। मध्ये आहे तिच्या मैत्रिणी बरोबरच की जे लग्न होणार नाही आहे त्याचं तिकीट बुक करण्यासाठी तुझ्या आधार कार्डाची फ्रंट अँड बॅक हे दे। म्हणजे 14 मेचं जर हे आहे चार्ट, म्हणजे त्याचा अर्थ हे पहिल्यापासूनच ठरलं होतं लग्न होणार नाही। आणि जर तुझं लग्न होतंय तर तू ह्या व्यक्तीबरोबर काय करतेय कॅफेमध्ये। अशा बऱ्याच माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत की तिच्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंडला घेऊन ती कुठं कुठं गेली। म्हणजे माझा म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तिचे आई, वडील, भाऊ आणि आत्या हे चारही दोषी आहेत। कारण काय ना एकदम माहिती होतं ही जानेवारी 14-15ला मुंबईला गेली होती। ती मुंबईला का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती याचा तुम्ही माहिती घ्या, मी स्वतःही माहिती घेते। पण एक वेगळंच प्रकरण आहे, जानेवारीमध्ये ती मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये 5-6 दिवस ऍडमिट होती। त्याच्यानंतर ती 10 दिवस मुंबईलाच राहिली आणि त्यानंतर ती पुण्याला आली। या प्रकरणामध्ये सिया गोयलला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संगीता तिवारी यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।